मावशी कापूस शेतात चालता का? हे एवढे उभे लोक येडे आहे का? कायसाठी उभे ये? कापूस शेतात सांगणार यायच्या बाद तो नंबर लागन. मावशी माणसाला जीवार नाही आलं पाहिजे कामाचं. मग तू शेस ना वावराचा कापूस मला काय सांगायला? इतका कापूस जखमारा लावला का? ते 2-3 लग्न करू दे मग पाय किती बाया आहेत आपल्या घरात. मग मी बी 2-4 नवरे करते आणि आणते कापूस आलं. यार मले 10-12 लाख रुपये सापडले तर किती मजा येईन. अव उठा ना जाना बाया पायाला. अव बायको मी लय शरीफ आहे. मी अशी रिकामे कामं नाही करत बाया पायाचे. अव कापूस शेजाल बाया पा मी एकटी मरू का कापूस येतो. अव कामाने माणूस मरत नसतं. मग तुम्ही बिया आज बसून वटी करून कापूस पाहतो मी बाया किती पाहिजे सांग फक्त तू. 10, 20, 30, 40. अव एक बाई भेटती का ते पा आधी. अव रांग लावीन वावरात बाया यायची तासा परत बाई राहील आपल्या वावरात. नुसत्या घरात बसून गप्पा नका आणू बाहेर निघून पा बाया भेटत्या का? काय चालू आहे वहिनी? कापूसच ना चालू आहे शामू भाऊजी. साला बर का कापूस झालं मग वधू कुरायला वहिनी. काय रोग आला तुम्हाला? मला अंग सोडून ताप येऊ राहिली. जाना तुम्ही मजूर पाहायला. आधीच तर बाया भेटवायला नाही. मजूर भेटत नाही सांग रे श्याम्या येईला. वहिनी राहुल मुळे दे. अरे खेकड्या यांनी सांगायचं तुला. मग काय सांगायचं? आपल्याला मजूर भेटत की नाही ते सांग. नाही भेटत. माझ्या घरच्यानं काल बसून मला बी कापूस लावलं. खरं काय? म्हणून राहिले लवकर जा मजूर पाहायला. लगेच जा तुम्ही. चाल रे श्याम्या. काय चालू आहे मावशी? दिसल्याच नाही लय दिवसाच्या. भाऊ मग काही जमत नाही तो वावरात कापूस यायचं. तुम्हाला कसं समजलं मी कापूस सांगणार आलो म्हणून? एवढ्या दिवसाचं किती ध्यान आलं तुले मग. आता बरं आला तेल पाणी लावायला. मावशी 2 दिवस चाला फक्त. अरे भाऊ 2 मिनिटं बी येऊ शकत नाही मी. 5 जण वेटिंग वर ठेवले मी. मावशी उद्याचे दिवस चाला फक्त. उद्या मला पगार काढा झाले. काय याची पगार? लाडकी बहीण योजनेचा पगार चालू आहे ना मला. त्याचे पैसे काढून आण नाही. मग परवा चाला. परवा मला गॅस भरून आणायला जाणे. ते फुकट गॅस भरून भेटू ना म्हणून. मग गॅस भरून आणल्यावर दुसऱ्या दिवशी चाला. त्याच्या दुसऱ्या दिवशी मला फिरायला जाणे. मावशी कुठे भाड्यात पैसे घालता? अरे भाऊ मुख्यमंत्र्याने अर्धा भाडं करेल ना आमचं. मुख्यमंत्र्याने तुमच्यासाठी लय योजना आणल्या पण आमच्यासाठी फक्त आता एक गोष्ट केली पाहिजे. कोणती? दुसऱ्या देशातून मजूर बोलवलं पाहिजे. काहून भारतात मजूर नाही का? भारतातला मजूर लय मालदार आहे. त्याला कामाची गरज नाही. मग कधी असेल मावशी राहुलच्या वावरात? या वर्षीच्या तारखा बुक आहे. पुढच्या वर्षी पाहिन. मावशी कापूस चालता का? हे एवढे उभे लोक येडे आहे का? कायसाठी उभे ये? कापूस सांगणार यायच्या बाद तो नंबर लागन. मी 10 रुपये किलो कापूस देतो. मी 20 रुपये किलो देतो. मी 30 रुपये किलो देतो. मी 40 रुपये किलो देतो. मी 50 रुपये किलो देतो. माझ्या वावरात चला. अहो 50 रुपये किलो कापूस दिला तर आपल्या हातात काय उरणार खाली ना क्या? ए भाऊ देऊ दे ना 50 रुपये किलो. होऊ दे ना मजुराचं भलं. मजुराचं भलं करता करता आमचं वाटून उघाल ना. मी जाऊ कोणाच्या वावरात मला काही समजू राहिलं नाही. मावशी तुम्ही माझ्या वावरात चला. मी तुम्हाला थंड पाणी पाजतो जारचं. नाही तुम्ही माझ्या वावरात चला. मी तुमच्यासाठी वावरात एसी लावतो. तुम्ही माझ्या वावरात चला. मी तुमचं हेलिकॉप्टरने येणं जाणं करतो. तुम्ही माझ्या वावरात चला. मी तुम्हाला सोन्याची पैठणी घेऊन देतो. तुम्ही माझ्या वावरात चला. तुम्ही जितकं कापूस असाल त्यातला अर्धा तुम्हाला देतो. अजून काही चांगली ऑफर असेल तर सांगून द्या. मला जी चांगली वाटली मी त्याच्या वावरात जाईन. मावशी मी तुम्हाला 5,000 रुपये बोनस देतो. फक्त माझ्या वावरात चला. मी तुम्हाला 1 लाख रुपये ऍडव्हान्स देतो. फक्त माझ्या वावरात चला. मी माझ्या बायकोच्या वस्तात तुम्हाला देतो. फक्त माझ्या वावरात चला. मी मावा 7-12 तुमच्या नावावर करतो. फक्त माझ्या वावरात चला. तुम्ही माझ्या वावरात चला. मी तुमच्या नवऱ्याला बी लाडकी बहीण योजनेचा पगार चालू करून देतो. दलिंद्रे भाऊ तुमची ऑफर आवडली मला. मी तुमच्याच वावरात येते. बयाचा दिमाग घुटण्यात जातो. हे मी आता काय केलं होतं पण आता पाहिलं बी. चाल रे भाऊ श्याम्या दुसरीकडे. सरकारी नोकरीपेक्षा जास्त कॉम्पिटिशन इट आहे. मावशी चालता का कापूस येचाला? आले असते पण मला जीवार आलं कामाचं. मावशी माणसाला जीवार नाही आलं पाहिजे कामाचं. मग तू शेस ना तो वावराचा कापूस मला काय सांगायला? मावशी आजचे दिवस चला फक्त. संध्याकाळीच पैसे घ्या. अरे मी आधीच भिकारचंद भाऊकडून पैसे गेले. त्याच्या वावरात जाणे मला आज. मावशी आजचे दिवस भिकारचंद भाऊला 4 द्या पण आमच्या वावरात चला. अरे भाऊ मला उंच निवत कऊन निवत पकडून जातात काय उन्हा? अरे खळपट वरप्या बेमार पडते नि उन्हा ना. मावशी तुम्ही हेल्मेट घालून कापूसचा पण चाला. अरे भाऊ उभं राहू माझे पाय दुखते. मावशी तुम्ही खुर्चीवर बसून कापूसचा पण चाला. अरे मी आले असते तुमच्या वावरात पण मला माझ्या नवऱ्यावर ध्यान ठेवले. कऊन पळून जाणार तुमचा नवरा एखाद्या बाई संग?
अरे झाकण झुल्या दारू पितो मावर आवरा म्हणून त्याच्यावर ध्यान ठेवणे मला. मावशी वाऱ्याला पळून जाणाऱ्या पोरीला आणि दारू पिणाऱ्या माणसाला आज कोणी रोखू शकलं, तुम्ही काय रोखणार आहे? रोखू नाही शकत पण दारू पिणाऱ्यावर मारू तर शकते ना. मावशी पण नवऱ्याला मारणं तर पाप आहे ना. माणसानं आयुष्यात पाप बी केलं पाहिजे. जास्त पुण्य केलं तर जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला होऊन जातं मग माणसाचं. नाही येत मग मावशी? नाही रे भाऊ जमतच नाही मग. चाल रे भाऊ श्याम्या पुलट कर घेऊ. मावशी चालता का कापूस चाले? तू चाल माझ्या वावरात 20 रुपये किलो कापूस देतो मी, तुला 40 देते. मावशी कधी तर कामी पडा जा. तो आम्हाला भरोशावर लावेल का सरकी? मावशी 2 दिवस चाला फक्त. अरे भाऊ मी बेमार आहे. वर जाता काय लवकरच. अरे खेकड्या तू मर ना, मला काय मारतो तसं बी धरतीवर वज आहे तू. आमचं काम नसतं गुतेल ना तर असा अपमान केला असता तुमचा. अरे जड्या तो पैदा होऊन तो माझ्या बापाचा अपमान केला. नाही येत का मग मावशी? नाही रे भाऊ दुसरे भेटन तर पाय कोणी. कितीक बाया भेटल्या? एक बी नाही. तुम्ही तर लय गप्पा आणा जाय तासा परत बाया उभ्या करीन आणि काय झालं मग? दुसऱ्याच्या वावरात चालल्या त्या. मला काही सांगू नका बाया पा आणि तर मी कापूस येसत नाही. आता भेटवालीत काय करू उचलून द्यायला? मग तुम्ही चला कापूस चाललं आणि शामू भाऊजील बी घ्या. मी कधी जिंदगीत कापूस येचल नाही. मग हे सुन पहा ना श्याम्या चालतो कर 2 दिवस. ए भाऊ आमच्या घरचा मरणाचा कापूस पडेल याचा. भावा तू एवढं नाही करू शकत माझ्यासाठी? बर येतो फक्त 2 दिवस बर का? हा 2च दिवस ये. कधी होईन येऊ कापूस? यासला तवा होईन. नुसते गळे काढान थोडी होणार आहे. इतका कापूस जखमारा लावला का? माल तर लावणंच पडेल ना शेतात. ढेकळे शिजून खाशीन का? मला नोकरीवाले मागणी आलते पण माझ्या बापाला का आवडते का नू कापसावाले वाचले ते नोकरीवाले. मीच फसलो. पुढच्या वर्षी कापूस नाही लावायचा. मग काय लावायचं गांजा? कापूसच्या बाया भेटते का? मला 2-3 लग्न करू दे मग पाय किती बाया आहेत आपल्या घरात. मग मी बी 2-4 नवरे करते आणि आणते कापूसच्या साल. मी काय म्हणतो तोंड कमी चालवा हात जास्त चालवा तवा होईन कापूसच. पा शामू भाऊजी किती समजदार आहे. मला शामू भाऊजी संगच लग्न करायला पुरत होतं. आज उभी काही बिघडलं नाही. तुम्हा मित्र आहे का माझ्या बायकोचा सावतर नवरा आहे? मजाक करतो तुम्ही. चांगला मजाक मध्ये डाव साधतो तू. तुम्ही काही करा पण कापूस शेताला बाया आणा. कुठून आणू मी बाया? पैदा करू का? बाया येत नाही तर मी कापूसच येत नाही. तुला त्यानेच तर कारण पाहिजे काम करा जीवार आलं तर. हा आला मला जीवार. एक माणूस आणि एक बाई आहे माझ्याकडे चालन का? कोणी चालतं आणा फक्त. 2 रिकामचोट आहे माझ्याकडे त्याला फोन लावतो. लावा कोणते रिकामचोट येतं. कुठे गेला सासऱ्याचा नंबर? नीट दाबा जरा पाय. पायनी तो गळा दाबा उठवला मले. स्वप्न चांगले पाहता तुम्ही दिवसा. अरे जवाई बाचा फोन. काय झालं? पोरीला मारलं काय जावयाला? यल्लो बोला जवाई बा. सासरे बा लय मोठी इमर्जन्सी आली. तुम्ही आणि सासूबाई लवकर इथे या. पण झालं काय? पहिलं तुम्ही इथे या मग सांगतो. काय झालं व? जवायानं लवकर बोलवलं आपल्याला तिथं. कोणी मेलं काय तिथं? अव 7:30 कधी ते शुभ शुभ बोला जाय. काय झालं जवाई बा एवढ्या लवकर बोलवलं? अहो सासरे बा लय कापूस फुटला ना. अहो मग मजूर पा त्यासाठी आम्हाला फोन लावला का? अहो मजूर भेटू आली आणि तुमची पोरगी म्हणी भिकार चोट लोक बी चालते आपल्याला म्हणून तुम्हाला फोन लावला. तुमचा मनाचा अर्थ काय? आम्ही भिकार चोट आहे? तुम्ही भिकार चोट नाही रिकाम चोट आहे. म्हणजे घरी जाता तुम्ही दिवसभर. अहो काम राहतं आमच्या मांग. सासूबाईचे पाय दाबाल काम म्हणता का तुम्ही? पाय कोण दाबतं पाय? बायको कानाच्या खाली आपली. तू काय मला कानाच्या खाली ठेवतो रे? घरी गेला दाखव तुला थांब. डॅडी तुम्ही बी मला नोकरीवाला पाहायचा ते कापसावाला पाहिला का? अव बाई तवा जवाई नोकरीच होते बँकेत. अहो लग्न जमत नव्हतं म्हणून बँकेत होतो मी. 5,000 रुपये महिना होता मला चपराशी होतो मी बँकेत. चाललो आम्ही घरी. तुम्ही शेतात कापूस. सासरे बा तुम्ही घरी गेले तर मी बी तुमच्या घरी येईन मग. कुठे पोतड्या घ्या येसू लागतो आम्ही बी कापूस. झक मारली तुला जवाई केलं रे. Mogambo, Joshua.